नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत वाटाण्याचं पातळ कालवण। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते पुढे दिलेलं आहे। एक पातेलं घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाका, नंतर जिरे मोहरी चांगली तडतडून घ्यावी। मग त्याच्यामध्ये 2-3 कढीपत्त्याची पानं ॲड करावी, तेही चांगली कडकडून घ्यावी। मग त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यावा, त्याला चांगलं मिक्स करावं। चांगला परतून घेतल्यानंतर जेव्हा त्याचा कलर चेंज होईल, म्हणजे गोल्डन ब्राऊन होईल, तेव्हा तो शिजला आहे कांदा चांगला। बघा त्याचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे तो आता शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक कापलेला टोमॅटो मिक्स करू, तोही चांगला हलवून घेऊ। आणि मग याच्यामध्ये 1 चमचा तुमच्या चवीनुसार मीठ घालू। मी मीठ एकदाच घालते, पुन्हा पुन्हा घालत नाही, ते लक्षात राहत नाही किती टाकलेलं आहे, किती प्रमाणात, त्याच्यामुळे मी आत्ताच मीठ घालत आहे। मिठाने टोमॅटो चांगलं शिजण्यासाठी मदत होते, म्हणून ते आत्ताच टाकलेलं आहे। पुन्हा तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही टाकू शकता। मग त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत, लाल तिखट मसाला, कांदा लसूण मसाला आणि थोडंसं हळद टाकायचं आहे आणि ते चांगलं परतून घ्यायचं आहे। मग ह्याच्यामध्ये लसूण खोबरं घालायचं आहे। मी 2 चमचे लसूण खोबरं घातलेलं आहे, जे की मी 1 आठवड्याचं बनवूनच ठेवते। त्याच्या प्रत्येक कालवणीमध्ये याचा उपयोग मी करते। मग याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून ते मसाले खाली चिटकले नाही पाहिजे पातेल्याला, आणि ते चांगलं मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे। चांगलं ते शिजवून घ्यायचं, झाकण ठेवून 2 मिनिटं त्याला चांगलं शिजू द्यायचं। दोन मिनिटं झालेली आहेत। आता तुम्ही बघू शकता त्याला चांगलं तेल कडेने सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला चांगला भाजून तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण वाटाणा आणि बटाटा टाकणार आहोत। हा वाटाणा फ्रोझन आहे, त्याच्यामुळे मी ह्याला परतून घेतलेलं नाही। जर तुम्ही वाटाण्याच्या शेंगा आणणार असाल आणि त्या सोलणार असाल तर अगोदर वाटाण्याला चांगलं परतून घ्यावं, जेणेकरून वाटाणा लवकर शिजतो आणि चवीलाही चांगला लागतो। माझ्याकडे त्या शेंगा नाही आहेत, म्हणून हा फ्रोझन वाटाणा वापरलेला आहे। आता एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। ह्या वाटाण्याची वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून थोडा लवकर शिजेल तो। एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता ते गरम पाणी ह्या मिश्रणामध्ये सगळं ओतायचं आहे। गरम पाण्याचाच वापर करायचा, चव ही भन्नाट लागते। गार पाण्याचा शक्यतो वापर करत जाऊ नका स्वयंपाकामध्ये। बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे। माझ्याकडे एवढ्या कन्सिस्टन्सीचं कालवण केलं जातं, त्याच्यामुळे मी असं पातळच करते। आणि त्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। किती छान उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही। ही लवकर झटपट होणारी आमटी आहे। आमच्याकडे मटणासारखी सुद्धा आमटी केली जाते, ज्याने मटणचा मसाला जसा करतो तसा सुद्धा वापरून ही आमटी केली जाते, हे कालवण बनवलं जातं। पण शक्यतो ते मी इझी पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने मी ही अशी आमटी करत असते, आणि ही खूप भन्नाट लागते आणि याने जळजळ वगैरे होत नाही। शक्यतो त्या मसाल्याने केल्यानंतर, जसं कांदा टोमॅटो भाजून केल्यानंतर जी असं जळजळ होते, ती शक्यतो या कालवणाने होत नाही। गॅस कमी करायचा आहे आणि त्याला चांगली उकळी म्हणजे शिजून द्यायचं आहे। तोपर्यंत तुम्ही दुसरं काही काम करू शकता, शिजू द्या। इकडे एकदम सुंदर असं ते शिजत आहे, बघू शकता। त्याला चांगली उकळी फुटलेली आहे। अधूनमधून त्याला चेक करायचं आहे की ते शिजलं आहे की नाही शिजलं। आणि मग याच्यामध्ये ते शिजत आल्यानंतर 5 मिनिटं अगोदर त्याच्यामध्ये 1 शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे। ते शेंगदाणे चांगले भाजून गार करून मिक्सरला बारीक करून हे कूट बनवलेलं असतं। प्रत्येक मराठी माणसाच्या घरी हे कूट असतंच असतं, तर ते त्याच्यात टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। या कुटाने अशी मदत होते की हे पातळ कालवण असतं, त्याच्यामुळे थोडंसं त्याला ग्रेव्ही येण्यासाठी याला मदत केली जाते, कुटाने मदत होते त्याला। आता बघू शकता तुम्ही, मी गॅस बंद केलेला आहे। आपलं कालवण तयार आहे, एकदम छान असं तयार झालेलं आहे। आता याला बाउलमध्ये काढून घेऊया। बघू शकता तुम्ही,
एकदम कालवण आहे म्हणजे एकदम पाण्यासारखं नाही झालेलं आहे ते कोणताही. खूप सुंदर असं गाढापणा त्याला आलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान दिसत आहे. थँक्यू. सबस्क्राईब करा.